गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण अकाउंट्स फ्रॉम इनकम्प्लीट रेकॉर्ड्स म्हणजेच सिंगल एंट्री सिस्टीम याची अकाउंटिंग ट्रीटमेंट मागील 3 लेक्चरपासून अभ्यासत आहोत. आज आपण त्या चौथ्या लेक्चरमध्ये देखील जो शेवटचा पार्ट आहे तर तो या ठिकाणी समजावून घेणार आहोत. आपण त्या ठिकाणी बघितलं की सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये जे आपण कन्व्हर्जन ऑफ सिंगल एंट्री सिस्टीम इंटू डबल एंट्री सिस्टीम वापरतो त्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना किंवा ते सिंगल एंट्री सिस्टीमचं रेकॉर्ड डबल एंट्री मध्ये ट्रान्सफॉर्म करत असताना आपण 3 टप्प्यांचा त्या ठिकाणी वापर करतो. पहिल्या टप्प्यामध्ये आपण ओपनिंग बॅलन्स शीट बनवतो, त्याला स्टेटमेंट ऑफ अफेअर्स असं म्हणतो. मी पुन्हा उल्लेख करतो काय गरज आहे त्याची गरज ओपनिंग कॅपिटल फंड फाइंड आउट करण्यासाठी आपण ते बनवतो. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण 4 लेजर बनवतो. त्यामध्ये टोटल डेटर्स अकाउंट, टोटल बिल रिसिवेबल अकाउंट, टोटल क्रेडिटर्स अकाउंट आणि टोटल बिल्स पेबल अकाउंट हे 4 लेजर आपण त्या ठिकाणी बनवतो. हे दुसरा टप्पा झाल्यानंतर आपण फिनान्शियल स्टेटमेंट तिसऱ्या टप्प्यामध्ये बनवतो. त्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तिथे घेत असतो. इथे क्लोजिंग बॅलन्स शीट आपण बनवतो. ठीक आहे. कालपर्यंत आपण जिथं आपण कालचं लेक्चर थांबवलं तिथून पुढे आपण आज सुरू करतो आहोत. बघा या पद्धतीने आपल्याला लेजर बनवायचे. आपण काल काय क्लोज केलं? काल आपण बघा आपलं ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आपण अगोदरच क्लोज केलं. टोटल डेटर अकाउंट आपलं क्लोज झालं. त्याच्यानंतर आपलं टोटल बिल रिसिवेबल अकाउंट क्लोज झालं. पुढे आपण काय घेत होतो? टोटल क्रेडिटर्स अकाउंट घेत होतो आणि टोटल बिल्स पेबल अकाउंट आपण घेत होतो. ओके, इथे आपण ट्रान्सफर केलेल्या त्या काही गोष्टी राहिल्यात बहुतेक. ओके, असं नाही, इथपर्यंत झालेलं होतं आपलं. एक महत्वाचा ट्रान्झॅक्शन आपला तिथे बाकी होता. इथे आपल्याला बॅलन्स घ्यायचा होता कॅरेट डाऊन, पण एक ट्रान्झॅक्शन आपला बाकी होता आणि तो बॅलन्स असा होता. बघा तो ट्रान्झॅक्शन असा होता. बिल्स पेबल अकाउंटला इथं जे बिल्स पेबल इश्यू केलेत ते कधी कधी काय होतात? डिसऑनर होतात. म्हणजे आपण पाठवलेली बिलं, आपल्या व्यवसायाने पाठवलेली बिलं कधी कधी आपल्याकडनं पेड होत नाही आणि ते डिसऑनर होतात. मग त्याची एंट्री बघा. ज्यावेळेस बिलं पाठवली त्यावेळेस आपण ते बिल्स पेबल अकाउंटच्या क्रेडिटला आणि क्रेडिटर अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर केलं. आणि आता आपण ते डिसऑनरची एंट्री करतो आहोत. तर टोटल बिल्स पेबल अकाउंटच्या पुढे टाकणार, डेबिटला टाकणार, इथे घेणार टू सन्ट्री क्रेडिटर्स अकाउंट. तर टोटल क्रेडिटर्स सन्ट्री क्रेडिटर्स अकाउंट आणि त्या ठिकाणी मग बिल्स पेबल डिसऑनर तर डिसऑनर झाले. ते डिसऑनर झाले तिथे. ओके, ते डिसऑनर झाले. मग ह्या पद्धतीने ती एंट्री घेतली. मग बिल्स पेबल अकाउंटच्या डेबिटला घेतलं तर सन्ट्री क्रेडिटर्स अकाउंटच्या पुढे येईल ते क्रेडिटला येईल. पुढे क्रेडिटला येईल. इथे घेतो आहोत आपण क्रेडिटला. ते राहिलं होतं, त्याच्या आत आपण क्लोज करायला लावलं होतं, पण मी तुम्हाला म्हटलं होतं तेवढ्यात आपली मीटिंग रिझ्यूम झाली. ओके, इथे काय घेणार आपण मग? टू बिल्स पेबल अकाउंट आणि इंटू ब्रॅकेटमध्ये बिल्स पेबल डिसऑनर. ओके, हे आपण त्या ठिकाणी एंट्री घेतली. ओके, झालं. आणि मग मी तुम्हाला काय म्हटलं होतं, अगोदर आपल्याला क्लोज करत असताना आपण कधी पण कोणतं लेजर क्लोज करायचं? बिल्स पेबल अकाउंट क्लोज करायचं. बिल्स पेबल अकाउंटची क्रेडिटची टोटल इथे येईल. बिल्स पेबल अकाउंटची क्रेडिटची टोटल इथे येईल. ती आपण कुठे घेतली? इथे कधी कधी बॅलन्सिंग फिगर निघतो. कोणता बॅलन्सिंग फिगर? की बिल्स पेबल किती इश्यू केलेत.
ठीक आहे ना. बिल्स पेबल किती इश्यू केले त्याची अमाऊंट त्या ठिकाणी कॅल्क्युलेट होते, त्यावेळेस आपण ती घेतो तिथे. ओके. मग आता ह्या क्रेडिटची टोटल केली ती डेबिटला लिहिली आणि मग डेबिटला इथे काय निघेल, टू बॅलन्स क्लोजिंग बॅलन्स निघेल तिथे, टू बॅलन्स कॅरीड डाऊन, टू बॅलन्स कॅरीड डाऊन. ओके. या पद्धतीने क्रेडिटर्स अकाउंट क्लोज झाले. आता हा जो बॅलन्स कॅरीड डाऊन हा क्लोजिंग बॅलन्स आहे. हा कोणता बॅलन्स आहे? क्लोजिंग बॅलन्स आहे. तो इथून उचलायचा आणि कुठे टाकायचा बघा, आपण क्रेडिटर आणि बिल्स दोघं एकाच वेळेस ट्रान्सफर करू. इथे देखील बघा, आता हे टोटल क्रेडिटरचा अकाउंट, तो बॅलन्स इथं ट्रान्सफर केला, त्याची क्रेडिटची टोटल केली, ती डेबिटला लिहिली, डेबिट त्यातून लेस केली आणि इथं काय निघाला, टू बॅलन्स कॅरीड डाऊन, क्लोजिंग बॅलन्स निघाला. मग ह्या टोटल क्रेडिटर्स अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स आणि बिल्स पेबल अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स हे दोन्ही बॅलन्सेस आपल्याला इथून उचलायचे आणि कुठे ट्रान्सफर करायचे, ते क्लोजिंग बॅलन्स शीटला ट्रान्सफर करायचे. कुठे ट्रान्सफर करायचे? क्लोजिंग बॅलन्स शीटला ट्रान्सफर करायचे. पण आता बघा, इथे आपण सुरुवातीलाच एक नंबरला काय लिहिणार आहोत, कॅपिटल फंड लिहायचे आपल्याला. काय लिहायचंय? कॅपिटल फंड. बघ आता इथे कोणता बॅलन्स येणार आहे? हा इथे बॅलन्स येणार आहे तो आपण ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स बनवलं ना, त्यासाठीच तर ते बनवलं आपण. इथे जो कॅपिटल फंडचा हा बॅलन्स निघाला ना, बॅलन्सिंग फिगर, तो कॅपिटल बॅलन्सचा ओपनिंग बॅलन्स इथे काय करायचा, इथून उचलायचा आणि तो क्लोजिंग बॅलन्स शीटला ट्रान्सफर करायचा. इथे हा ओपनिंग बॅलन्स. ओके. ओपनिंग बॅलन्स कुठून घेतला? तो ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मधून तो आपण घेतला आणि इथे ट्रान्सफर केला. ओके. इथे ट्रान्सफर केला. आता इथे इनरला ऍड केला आपण. त्याचं कारण असं आहे की ह्या कॅपिटल बॅलन्स मध्ये काय होईल, चालू वर्षीचा काही नेट प्रॉफिट जर झाला असेल त्या ऑर्गनायझेशनला, तर तो काय करणार, आपण तिथे ऍड करणार. काय करणार? ऍड करणार. आणि चालू वर्षी जर काही लॉस झाला असेल, नेट लॉस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज केल्यानंतर, तो काय करणार, इथून लेस करणार. त्याच पद्धतीने काही ड्रॉइंग्स वगैरे असतील, पर्सनल एक्सपेन्सेस असतील, तर ते पण काय करणार, तिथे लेस करणार आहोत. काही ऍडिशनल कॅपिटल जर त्यांनी आणलं असेल, तर ऍडिशनल कॅपिटल आपण तिथे काय करणार, ऍड करणार आहोत. काय करणार आहोत? ऍड करणार आहोत. तर त्या एंट्रीज आपण करण्यासाठी जागा सोडणार आहोत थोडीशी. ठीक आहे. मग आता इथे काय काय येणार, सन्ड्री क्रेडिटर्स, जो क्रेडिटर अकाउंट आपण क्लोज केलं त्याचा क्लोजिंग बॅलन्स, सन्ड्री क्रेडिटर्स. त्याच्यानंतर बिल्स पेबल, हा देखील क्लोजिंग बॅलन्स. हे दोन्ही क्लोजिंग बॅलन्सेस आपण इथून उचलले. ओके. हे दोन्ही बॅलन्सेस आपण इथून उचलले, कुठून, त्या लेजर मधून उचलले आणि क्लोजिंग बॅलन्स शीटला ट्रान्सफर केलेत. ते तिथे लक्षात घेणार आहात तुम्ही. ओके. मग आता जर तुम्ही वरती बघितलं, तुमचं ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स क्लोज झालं, त्याच्यानंतर तुमचं टोटल डेटर्स अकाउंट, हे चारही लेजर क्लोज झाले. बघा, झाले ना क्लोज हे चारही लेजर. हे चारही लेजर, क्रेडिटर्स अकाउंट, बिल्स पेबल अकाउंट, डेटर अकाउंट, बिल्स रिसिवेबल अकाउंट, क्रेडिटर्स अकाउंट आणि बिल्स पेबल अकाउंट, हे चारही लेजर काय झाले, क्लोज झाले. काय झाले? क्लोज झाले. इज इट क्लिअर? हे चारही लेजर काय झाले, क्लोज झाले. आणि मग आता आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करायचं कशावर, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटवर. बघूयात मग आपण. ओके. ट्रेडिंग अकाउंट. आता ट्रेडिंग अकाउंटला आपण ओपनिंग स्टॉक घेतला, कुठून घेतला, तो ओपनिंग बॅलन्स शीट मधून घेतला. इज इट क्लिअर? त्याच्यानंतर परचेसेस घेतले, कॅश परचेस कुठून घेतले, कॅश बुक वरून घेतले. क्रेडिट परचेसेस आपण कुठून घेतले, टोटल क्रेडिटर्स अकाउंट वरून घेतले. परचेस रिटर्न आपण टोटल क्रेडिटर्स अकाउंट वरून घेतले. बाय सेल्स, कॅश सेल कुठून घेतले, कॅश बुक वरून घेतले. क्रेडिट सेल्स कुठून घेतले, टोटल डेटर्स अकाउंट मधून घेतले. सेल्स रिटर्न कुठून घेतले, टोटल डेटर्स अकाउंट मधून घेतले. हे झालं. या व्यतिरिक्त मग बघा, तुमचं जे कॅश बुक दिलेलं असेल, कॅश बुकच्या क्रेडिट साईडला पेमेंट आहे आणि मग त्या पेमेंटमध्ये काही खर्च पेड झालेत आणि ते खर्च हे ट्रेडिंगच्या रिलेटेड असेल, जसं की वेजेस वगैरे, बरोबर ना, वेजेस, कॅरेज इनवर्ड, ह्या पद्धतीने जे काही खर्च असतील, डायरेक्ट एक्सपेन्सेस, जे ट्रेडिंग अकाउंटला तुम्ही 12वीला शिकला तेच, त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. ते कुठे दिलेले असणार आहेत,
ते कुठे दिलेले असणार आहेत? तुमच्या कॅशबुकच्या क्रेडिट साईडला. कुठे? कॅशबुकच्या क्रेडिट साईडला तुम्ही ते तिथून उचलणार आहात आणि पुढे लिहिणार आहात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. मग काय काय येतं तिथे? टू वेजेस आलं. काय आलं? टू वेजेस आलं. आणखीन काय कोणते कोणते एक्सपेन्सेस येऊ शकतात मला तुम्ही सांगाल? मेसेज कराल, मेसेज कराल, मेसेज कराल. बघा आणखीन काय येऊ शकतं? टू कॅरेज इनवर्ड. ओके, कॅरेज इनवर्ड. त्याच्यानंतर आणखीन काय येऊ शकतं सांगाल तुम्ही? कॅरेज इनवर्ड नंतर फ्राईट इनवर्ड किंवा ऑक्ट्रॉय, फॅक्टरी रेंट, टू पॉवर अँड फ्युएल. ओके, ऑक्ट्रॉय. ह्या पद्धतीने हे सर्व खर्च त्या ठिकाणी येऊ शकतात. ते आपण तिथे टाकलेत. बरोबर ना? काय? पॉवर अँड फ्युएल. ओके, फॅक्टरी एक्सपेन्सेस. व्हेरी गुड. मोटिव्ह पॉवर. सॅलरी नाही येणार. सॅलरी कसं येईल? ते प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला येतं. टू फॅक्टरी एक्सपेन्सेस. फॅक्टरी एक्सपेन्सेस. Okay. Manufacturing expenses. Manufacturing expenses. Manufacturing expenses. ओके, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल घेतलं आपण. आणि आणखीन काही येत असेल ते. हे सर्व कुठे दिलेले असतात रे? हे सर्व तुम्हाला कुठे दिलेले असतात? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कॅशबुकच्या क्रेडिट साईडला, पेमेंट साईडला दिलेले असतात. कुठे दिलेले असतात? कॅशबुकच्या पेमेंट साईडला. कॅशबुक तुम्हाला दिलेलं असतं प्रॉब्लेम मध्ये आणि त्याच्यामध्ये हे पेमेंट झालेले असतात. झालं. आता सेल झालं आणि क्रेडिट साईडला मग काय असू शकतं? मग तुम्हाला अदर ट्रान्झॅक्शन मध्ये तिथे क्लोजिंग स्टॉक दिलेला असतो. काय दिलेला असतो? क्लोजिंग स्टॉक दिलेला असतो. बघा, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पहिला आयटम आपला ओपनिंग स्टॉक झाला आणि त्या प्रॉफिट अँड लॉस ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आपण काय घेत असतो? क्लोजिंग स्टॉक बाय क्लोजिंग स्टॉक. आता हा कुठे दिलेला असतो तुम्हाला? हा तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला असतो. पुढे ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला असतो चालू वर्षीचा क्लोजिंग स्टॉक किती. बरोबर ना? किंवा मग त्या ठिकाणी ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सेस दिलेले असतात ना असेटचे. असेटचा ओपनिंग त्या ठिकाणी ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग असेटच्या बॅलन्सेस मध्ये क्लोजिंग स्टॉक हे आयटम त्या ठिकाणी दिलेले असतात. आणि मग क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट होतात. ओपनिंग स्टॉकचे आपण दोन इफेक्ट केले. कुठे कुठे मला पटकन सांगाल बरं, मेसेज करा. ओपनिंग स्टॉकचे आपण दोन ठिकाणी इफेक्ट केले. ड्रॉइंग आपण ट्रेडिंग अकाउंटला नाही घेत, ते आपण कॅपिटल मधून लेस करत असतो. इम्पोर्ट ड्युटी बरोबर आहे, डिस्काउंट नाही घेत. आउटस्टँडिंग वेजेस आपण ऍड करतो, त्याच्या ऍडजस्टमेंट मध्ये घेणार आहोत आपण. बरोबर आहे, ते ऍडजस्टमेंट आहे. फॅक्टरी रेंट घेतो, नुसतं रेंट नाही घेत. रॉयल्टी घेतो. बरोबर आहे. कोणत्या 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 बॅलन्स शीटच्या? आपण ओपनिंग जो स्टॉक आहे बघा, हा जो स्टॉक आहे, हा स्टॉक याचे दोन इफेक्ट. एक तर झाला इथे दिसतोच आहे तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. सेकंड इफेक्ट आपण कुठे घेतलेला आहे? घेतलेला आहे त्या सेकंड इफेक्ट ओपनिंग बॅलन्स शीटच्या इथे घेतलेलाच आहे डेबिटला.
पण कोणत्या बॅलन्स शीटला? इथं दोन बॅलन्स शीट आहे आपले, एक ओपनिंग बॅलन्स शीट आणि एक क्लोजिंग बॅलन्स शीट आहे. मी ओपनिंग स्टॉक म्हणतोय शेळके. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आहेच ना, तो घेतलेला तुमच्या समोर स्क्रीनवर दिसतंय ते. एक इफेक्ट आपण इथे घेतला हा ओपनिंग स्टॉक, त्याचा आणखीन एक इफेक्ट आपण घेतलेला आहे ओपनिंग बॅलन्स शीटला. क्लोजिंग बॅलन्स शीटला ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग बॅलन्स शीटला कसा जाईल तो? ओपनिंग बॅलन्स शीटच्या क्लोजिंगला नाही म्हटलं मग ओपनिंग म्हणताय तुम्ही. डेबिट नसतं बॅलन्स शीटला, ओपनिंग बॅलन्स शीटच्या क्रेडिटला. क्रेडिट डेबिट साइड असते का? ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेटला. ओके, झालं. बॅलन्स शीट खूप दिवसाचं बघितलं नाही ना तुम्ही, मार्च मध्ये पेपर दिल्यानंतर, त्याच्यामुळे असं कन्फ्युजन होतंय तुमचं. ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेट साइटला घेतलंय आपण बघा, ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मध्ये घेतलंय की नाही ते तुम्ही फॉर्मॅट लिहून घेता आहात ना, तुमच्या नोटबुक मध्ये ते लिहिणार आहात तुम्ही. बघा इथे हा स्टॉक घेतलेला आहे, ओपनिंग स्टॉक. हा ओपनिंग स्टॉक इथे, हा ओपनिंग स्टॉक आहे, हा ओपनिंग स्टॉक आहे. एक इफेक्ट या ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेटला आणि एक इफेक्ट आपण कुठे घेणार आहोत? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, ओपनिंगला. बघा इथे घेतलेला आहे. आणि मग आता हा क्लोजिंग स्टॉक, त्याचा एक इफेक्ट क्लोजिंग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट कुठे येईल सांगा बरं मग? सेकंड इफेक्ट कुठे येईल याचा? कोणत्या असेटला? कोणत्या असेटला? कोणत्या बॅलन्स शीटला? कोणत्या असेटला? क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेट साइटला. बरोबर, आताशी तुम्ही ट्रॅकवर आलात. म्हणजे इथून उचलायचा तो आणि क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेटला घ्यायचा. बघा इथे क्लोजिंग. ओके, क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेटला घेतला तो आपण. ओके, झालं. आता इथं ट्रेडिंग अकाउंटचे आयटम आपले संपले. आपण ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिटची टोटल मोठी असं कन्सिडर करूयात फक्त, ती डेबिट पण असू शकते, त्यावेळेस ग्रॉस लॉस येतो, बरोबर ना. इथं डेबिट क्रेडिट बाजू मोठी असं कन्सिडर करूयात. मग इथे क्रेडिटची टोटल केली, ती डेबिटला लिहिली आणि त्यातून डेबिट बाजू लेस केली. आणि इथं जे येईल बॅलन्सिंग फिगर, इथं जी काय बॅलन्सिंग फिगर येईल ती काय येईल बरं सांगाल? त्याला काय म्हणायचं आपण? ग्रॉस प्रॉफिट. व्हेरी गुड. काय म्हणायचं? टू ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? ग्रॉस प्रॉफिट म्हणतो. ही बॅलन्सिंग फिगर आहे. इथून उचलून ती कुठे घेतो आपण मग? कुठे घेतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. बघा इथे लिहून ठेवलेले आपण, बाय ग्रॉस प्रॉफिट आहे ना. इथं टाकलं आपण, प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आपण ट्रान्सफर केलं. ओके. आणि सपोज इथे काय आला, समजा डेबिट बाजू मोठी जर भरली असेल तर आपण ती क्रेडिटला लिहितो आणि इथे काय येतो आपला? बाय ग्रॉस लॉस येतो. पण तो एकाच वेळेस ग्रॉस लॉस पण येतो, एकाच वेळेस ग्रॉस प्रॉफिट पण येतो. असं होतं का? नाही. कंडिशनल आहे फॉर्मॅट म्हणून आपण ते दिले लिहितोय. नाहीतर इकडे ग्रॉस प्रॉफिट पण दिसतोय, तिकडे ग्रॉस लॉस पण दिसतोय, असं नाहीये. डेबिटची बाजू मोठी भरली तर ती. मग हा ग्रॉस लॉस आपण उचलतो आणि कुठे टाकतो तो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. बघा इथे कोण जागा सोडली होती मी. ग्रॉस इफ म्हणतोय, जर असेल तर. हा, जर असेल तर त्यासाठी ठेवलंय आपण ते फक्त. ओके, ह्यानुसार करतोय आपण ते. बर, आता आपलं बघा ट्रेडिंग अकाउंट पण इथं क्लोज होऊन गेलं.
झालं का? ट्रेडिंग अकाउंट क्लोज झालं. आता प्रॉफिट लॉस अकाउंट कडे येतोय आपण. पुढे येतोय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कडे येतोय. आता तुमच्या त्या कॅशबुकच्या डेबिट साईडला भरपूर एक्सपेन्सेस दिलेले असतात. काय? भरपूर एक्सपेन्सेस दिलेले असतात. ते सर्व एक्सपेन्सेस आपण इथे ऍड करतो. मग त्यामध्ये जे जे एक्सपेन्सेस पेड झाले असतील ते, आता इथं आपण काही फॉर एक्झाम्पल म्हणून घेणार आहोत. टू सॅलरी. बघा आता इथे ऍडजस्टमेंट, मगाशी तू कोणतरी वेजेसच्या वेळेस म्हटलं, समजा ऍडजस्टमेंट मध्ये तुम्हाला काय दिलं असेल? आउटस्टँडिंग दिले असेल. काय दिले असेल? आउटस्टँडिंग सॅलरी दिली असेल, बरोबर ना? ते आउटस्टँडिंग सॅलरी आपण काय करतो? तिथे ऍड करतो, बरोबर ना? आता मी तुम्हाला एका एक्सपेन्सेसच्या बाबतीत लिहून दिलं, ते कोणत्याही आयटमच्या बाबतीत येऊ शकतं. तर प्रत्येकाला आपण तीच सेम ट्रीटमेंट देतो, बरोबर ना? ओके. कोणत्याही बाबतीत आलं तरी आपण ते सेम ट्रीटमेंट देतो. ओके. ऍड आउटस्टँडिंग मी एकाच्या बाबतीत घेतलंय फक्त. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस काय केले आपण? ऍड केले. हा, भरपूर त्या ठिकाणी एक्सपेन्सेस येऊ शकतात, हे ऍड केले. ठीक आहे. कोणतरी तिकडे मला मेसेज केलाय. ठीक आहे. तर इथे समजा प्रीपेड जर दिले असेल तर ते काय करतो आपण? लेस करतो. ठीक आहे, प्रीपेड घेऊन टाकू. काय करतो ते? लेस प्रीपेड. हे सर्व याच्या बाबतीमध्ये लागू करतो आपण. हे ऍडजस्टमेंट आहे. ऍडजस्टमेंट मध्ये तुम्हाला दिलेलं असतं हे प्रीपेड आहे, ते आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग आपण ऍड करतो आणि प्रीपेड काय करतो? लेस करतो. प्रीपेड काय करतो? लेस करतो. ठीक आहे ना? ओके. आणि इथे आउटरला बॅलन्स घेतला मग आपण तो. ओके. आता बघा, हे आउटस्टँडिंग सॅलरी ते ऍड केलं, त्याचे दोन इफेक्ट होतात. आउटस्टँडिंग सॅलरी काय तयार होते? काय तयार होते? इट इज अ लायबिलिटी. व्हेरी गुड. क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. व्हेरी गुड चौधरी, छान उत्तर दिलं. लायबिलिटी साईडच्या, हा, क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग सॅलरी. इथं आता सॅलरी लिहिला आपण, याचा अर्थ आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. कोणता एक्सपेन्सेस असला तो इथे घेतो आपण, आउटस्टँडिंग असेल तर. आणि त्याच पद्धतीने प्रीपेड एक्सपेन्सेस होते. प्रीपेड एक्सपेन्सेस कुठे लिहितो आपण? जे लेस केले ते. प्रीपेड सॅलरी, इथे सॅलरी लिहिलं म्हणून, कोणते पण एक्सपेन्सेस असेल तरी. नाहीतर त्याचा अर्थ सॅलरीच नाही, फक्त कोणते पण एक्सपेन्सेस. इथे पण मी एक्सपेन्सेस लिहितो, याचा अर्थ कुठले पण एक्सपेन्सेस असू द्या. प्रत्येकाला आपण आउटस्टँडिंग नाही लिहित बसणार आता इथे फॉर्मॅटमध्ये, पण त्या कोणत्याही आयटमच्या बाबतीमध्ये आलं तर ते आपण पुढे लिहिणार आहोत, असेट साईडला लिहिणार आहोत. लक्षात आलं? ओके. मग आता हा, इथं सॅलरी घेतलं, अजून टू रेंट अँड टॅक्सेस. पुढे टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, टू ऍडव्हर्टाइजमेंट. ओके, या पद्धतीने भरपूर त्या ठिकाणी एक्सपेन्सेस आहेत. टू ऑडिट फीज, तुम्हाला माहिती आहे ते सर्व. आता इथे आपण सर्वच नाही लिहू शकत, सर्वच नाही लिहू शकत वेळेअभावी. ठीक आहे, मी हे 3 घेतोय इथे, हे 3 घेतोय. हे 3च नाही, आणखी येणार आहे, पण ते ऍडजस्टमेंट आहे म्हणून मी ते पुढे ठेवलेत. बघा, तुम्ही भरपूर पाठवले, ते सर्व आहेत. ते सर्व आहेत. इन्शुरन्स वगैरे. ठीक आहे, कॅरेज आउटवर्ड, बरोबर आहे. टू इन्शुरन्स. ठीक आहे, इथे आपण त्याला पूर्णविराम देतोय. ओके.
त्याच पद्धतीने या प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिटला हे इन्कम पण घेतलेले आहेत आपण. याच्या व्यतिरिक्त काही इन्कम असतील तर ते पण घेतो, सनरी रिसिप्ट वगैरे. या पद्धतीने काय जे मिळाले असेल ते सनरी रिसिप्ट वगैरे, जे काही इन्कम किरकोळ इन्कम जे मिळतात ते सर्व आपण या ठिकाणी घेतो. इंटरेस्ट रिसिव्ड झाला असेल तर इंटरेस्ट रिसिव्ड घेतो. इंटरेस्ट रिसिव्ड. ओके, हे घेतलेत आपण त्या ठिकाणी. आणि मग याच बरोबर बॅलन्स शीटला बघा काय काय येतं. आता ओपनिंग कॅपिटलचा बॅलन्स आपण इथे घेतला. त्याच्यामध्ये काय होतं रे, ऍड ऍडिशनल कॅपिटल. हे कुठे दिलेलं असतं, कॅशबुकच्या क्रेडिटला दिलेलं असतं. हे कुठे दिलेलं असतं, कॅशबुकच्या क्रेडिटला दिलेलं असतं. बरोबर. हे ऍड केलं. त्याच्यानंतर आणखीन काय होतं इथून, लेस ड्रॉइंग्स असतील तर ते लेस करतो आपण. ते काय करतो, लेस करतो. ड्रॉइंग्स काय करतो आपण तिथून लेस करत असतो. बरोबर ना, ड्रॉइंग्स लेस करत असतो. ड्रॉइंग लेस करतो. हे कुठे दिलं असतं, कॅशबुकला दिलेलं असतं. म्हणून त्याचा एक इफेक्ट झालेला आहे ऑलरेडी. एक इफेक्ट कॅशबुकला झाला आहे, ऍडिशनल कॅपिटल पण आणि ड्रॉइंगचा. त्याला आपण पर्सनल एक्सपेन्सेस असंही पण म्हणतो. ओके, आता नेट प्रॉफिट असेल तर ऍड करतो. हा नेट प्रॉफिट कुठून येणार आहे आपला, ठीक आहे. आता हे थोड्या वेळाने घेऊयात आपण. हे थोडं याला शिल्लक ठेवूयात. इकडे बघा असेटला अजून काय काय असतं, क्लोजिंगचे असेट दिलेले असतात. मग जसं की लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग वर त्यांनी ऍडजस्टमेंट दिली समजा डेप्रिसिएशनची, लेस डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन आपण लेस करणार. आता मी तुम्हाला इथं देताना एका आयटमच्या बाबतीत सांगतोय, त्या सर्वच असेटच्या बाबतीत लागू होईल. मी परत परत डेप्रिसिएशन लेस नाही करत बसणार प्रत्येकाला फॉर्मॅटमध्ये. ओके, हे लेस केलं. आउटरला बॅलन्स घेतला आपण तो लेस करून. ओके, आता हे डिप्रिसिएशन मधून उचलणार आणि प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला घेणार. बघा मी तुम्हाला म्हटलं होतं काय आयटम राहिले इथे, टू डिप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी. ह्याच पद्धतीने बघा इथं बॅलन्स शीटला आपण सनरी डेटर घेतलं ना, याच्यावर लेस आरडीडी असू शकतं. लेस आरडीडीची ऍडजस्टमेंट असते. आरडीडी तुम्हाला टोटल डेटर्स अकाउंटला नाही ट्रान्सफर करायचं, इथून आरडीडी लेस करायचं. ती ऍडजस्टमेंट असते, ती इथून क्लोज केली समजा. इथून क्लोज केलं आपण, इथून क्लोज केलं आणि हे आरडीडी इथून उचलणार आणि प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला घेणार. तो आरडीडी. ओके, त्या आरडीडी इथून लेस करणार, इथे ट्रान्सफर करणार आरडीडी. बाकीच्या फायनल अकाउंट मध्ये तुम्ही ऍडजस्टमेंट घेतल्या त्याच पद्धतीने करणार आहोत. त्या आपण एक्झॅक्ट प्रॉब्लेम मध्ये तिथे घेणार आहोत. झालं. आता
इथे आणखीन पुढच्या कोणत्या असेट असतील? फर्निचर. फर्निचर अँड फिटिंग. इथे एखादी ऍडजस्टमेंट असू शकते. आता क्लोजिंग त्याचा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे फर्निचर अँड फिटिंगचा, आणि त्याच्यामध्ये असा ऍडजस्टमेंट आहे कॅशबुकच्या पेमेंट साईटला काही काय झालंय, काही फर्निचर परचेस झालंय, बरोबर ना, कॅश मध्ये ऍड ऍडिशनल परचेस. ऍडिशनल परचेस. ओके, हे परचेस झाले इथे. हे तिथून घेणार आपण कॅशबुकच्या क्रेडिटला दिले त्या ठिकाणी परचेस झाल्याचं. त्याच्यानंतर आणखीन काही तिथे असेट तुम्हाला दिले असतील. क्लोजिंगचा कॅश बुक मध्ये कॅश इन हँडचा, कॅश ॲट बँकचा बॅलन्स त्या ठिकाणी दिलेला असेल, बरोबर ना. मोटर कार दिली असेल, काय असेट असतील त्या घेतल्या आपण इथे. ओके, मोटर कार दिलंय. अजून लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी त्या ठिकाणी दिली असेल. हे सर्व आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. ज्या ज्या असेट आहेत त्या ज्या ज्या असेट आहेत त्या सर्व असेट आपण इथे घेतल्यात, बरोबर ना. त्या सर्व असेट आपण इथे घेतल्यात, बरोबर. डोस्टोल वगैरे काय, ठीक आहे, जेवढ्या काय आहेत तेवढ्या. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक ह्या कुठे असणार आहे? कॅशबुकला असणार आहे. ह्या पद्धतीने. ओके, या पद्धतीने आपण त्या घेतल्यात. आणि मग इथे बघा, तुम्ही हे प्रॉफिट अँड लॉस आपण क्लोज केलं समजा. प्रॉफिट अँड लॉस आपण काय केलं? तुम्ही क्लोज केलं समजा इथे. आणि मग प्रॉफिट अँड लॉस आपण क्लोज केलं, त्याची क्रेडिटची टोटल घेतली इथे. क्रेडिटची टोटल घेतली इथे. इथे ती लिहिली डेबिटला. आणि इथे काय कॅल्क्युलेट केलं तुम्ही? नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. काय केला? नेट प्रॉफिट ऍड, नेट प्रॉफिट, बरोबर. सॉरी, ऍड म्हणतो, कॅल्क्युलेट झाला तो, त्याला कॅल्क्युलेट झाला नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट इथं कॅल्क्युलेट केला आणि तो बॅलन्स शीट मध्ये इथे ऍड केला बघा इथे. आणि लॉस आला तर लॉस लेस करणार तिथे. लॉस आला तर लेस करणार, बरोबर. हे आपण इथे घेतलं, हे इथे घेतलं. लॉस आला तर लेस करणार.